नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे। आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी जे गणितातले जे बेसिक रूल आहेत तर ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि ते चिन्हांच्या संदर्भात आहेत। याच्यामध्ये चिन्हांची वजाबाकी कशी करायची, बेरीज कशी करायची, त्यांचा गुणाकार कसा करायचा, त्या संदर्भात मी आजच्या या लेक्चर्स मधून आपणास टिप्स देणार आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे अतिशय लक्षपूर्वक बघावा, जेणेकरून चिन्हांचे गुणाकार, बेरीज, वजाबाकी जर आपल्याला समजली तर गणित सोडवणं तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय सोपी होते। त्यामुळे लक्षपूर्वक आज याकडे लक्ष द्या। विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण चिन्हांचे जे नियम आहेत ते आपण समजून घेणार आहोत। चिन्हाचे गुणाकाराचे नियम। गुणाकाराचे नियम। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला वजा गुणेला वजा असेल तर वजा गुणेला जर वजा असलं तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे काय, ते वजा गुणेला वजा म्हणजे त्याला अधिक करायचं असते। हे लक्षात ठेवा। काय करायचं आहे तुम्हाला? अधिक। त्यानंतर अधिक गुणेला जर वजा असलं तर त्याचं कॅल्क्युलेशन वजा मध्ये येत असते। त्यानंतर वजा गुणेला अधिक असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा वजा मध्ये येतं। अधिक गुणेला अधिक असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन येते अधिक मध्ये। हे गुणाकाराचे बेसिक नियम आहेत। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, याच्या संदर्भात सांगतो। -2 इथे -2 गुणेला -5 असेल तर याचा गुणाकार किती येतो? इथे काय करायचं? वजा गुणेला वजा म्हणजे काय होते? अधिक, आणि 2 गुणेला 5 म्हणजे किती? 10। याचं उत्तर किती येते? हे अधिक 10 येणार आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आता याचं सांगतो आहे। आता अधिक गुणेला वजा म्हणजे -5 गुणेला -10 असते, बरोबर। आता काय करायचं? अधिक गुणेला वजा म्हणजे काय होतील? वजा, आणि 5 गुणेला 10 म्हणजे किती होतात? 50। याचं उत्तर किती येणार आहे? -50 येणार आहे। हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता हे आहे वजा गुणेला अधिक म्हणजे काय होते? वजा। वजा गुणेला अधिक सांगतोय मी तुम्हाला। आता -5 आहे गुणेला अधिक 4 घेतले तर याचं कॅल्क्युलेशन किती येणार आहे? तर वजा गुणेला काय करायचं? अधिक म्हणजे काय होणार आहे? वजा, आणि 5 गुणेला 4 म्हणजे काय होतात? 20। 5 चूक 20। याचा गुणाकार काय होणार आहे? हा होणार आहे -20। हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे। त्यानंतर याच्या संदर्भात सांगतो आहे। अधिक गुणेला वजा अधिक गुणेला अधिक केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन काय येते? अधिक। अधिक गुणेला जर अधिक केलं त्याचं कॅल्क्युलेशन अधिक मध्ये येते। आता +5 गुणेला +4 केलं तर काय होणार आहे? अधिक गुणेला अधिक म्हणजे काय होते? अधिक। 5 गुणेला 4 5 चूक 20। याचं कॅल्क्युलेशन काय येते? +20 येते। तर अशा पद्धतीने हे गुणाकाराच्या चिन्हांचे अगदी सोपे नियम आहेत। हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे। त्यानंतर हे मोडून घेतोय, हे तुम्ही समजावून घ्या विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता बेरीज कशी करायची चिन्हांची? चिन्हांची बेरीज कशी करायची? आता उदाहरण म्हणून सांगतोय,
-2 अधिक -8 असेल तर आता काय करणार, याला आपण काय करू, हे -2 लिहून घ्यायचे इथं, त्यानंतर हे अशा पद्धतीनं, त्यानंतर हे -8 इथे लिहून घ्यायचे. या दोघांची काय करायची आहे, बेरीज. आले का लक्षात? आता काय करायचं, इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथलं खालचं जे चिन्ह आहे हे काही बदलत नाही, हे जे जसं आहे तसंच राहील. पण इथे जर वजाचं चिन्ह असतं तर हे इथलं चिन्ह मात्र बदललं असतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथलं जर वजाचं चिन्ह असतं तर इथलं चिन्ह बदललं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. पण इथे अधिकचं चिन्ह आहे त्यामुळे खालचं चिन्ह काही बदलत नाही 8च्या समोरचं. त्यामुळे काय करायचं की याची करायची आहे बेरीज. मग काय करायचं, सरळ सरळ 8 या दोघांची काय करून टाकायची, बेरीज. 8 आणि 2 किती होता, 10. आणि जे चिन्ह आहे, आता चिन्ह काय करत असतो आपण, दोन संख्यांचे चिन्ह सारखं जर असेल तर त्याची बेरीज करीत असाल तर मोठ्या संख्या समोरचं चिन्ह द्यायचं असते. तर इथे काय करायचं, मोठ्या संख्या समोरचं चिन्ह आपण देऊन टाकायचं आहे. तर याचं उत्तर किती येणार आहे, -10. अगदी सोपी आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दोन संख्यांचे चिन्ह सारखे असेल आणि त्याची बेरीज करत असाल तर मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह देऊन टाकायचं, म्हणजे वजाचं चिन्ह येईल याला. आणि या दोन संख्यांची बेरीज करायची. 8 आणि 2 किती होतात, 10. किती सोपी आहे बरं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरं गणित सांगतोय याच्यातलंच. आता याच्यामध्ये समजा +2 आहे, +2 आणि +4 यांची बेरीज करायची आहे. मग काय होणार आहे, इथे हे 2 आणि हे 4 याचे काय करणार आहे आपण, बेरीज. हे +2 आहेत, हे +4 आहे, यांची काय करून राहिलो आपण, बेरीज. मग आता याच्या समोर चिन्ह नाही दिलं तरी चालते, चिन्ह नाही दिलं तरी हे काय, याच्या समोर बेरीजचं चिन्ह आहे असं आपण गृहीत पकडत असतो. पण तुम्हाला द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. मग आता याची बेरीज करायची आहे. 4 आणि 2 किती होतात, 6. मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह देऊन टाकायचं, +6. या दोन्ही संख्यांचे चिन्ह सारखे आहे, तर त्याची काय करायची, आपण बेरीज करायची आणि मोठ्या संख्येच्या समोरचं काय करायचं, चिन्ह द्यायचं असते. हे अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं दोन संख्यांचे चिन्ह सारखे असतात, त्याची बेरीज करत असताना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि संख्यांची बेरीज करून घ्यायची. अतिशय सोपी आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता वजाबाकी कशी करायची, वजाबाकी करीत असताना आता विद्यार्थी मित्रांनो, आता समजा हे -2 आहे, इथे वजाचं चिन्ह आहे आणि इथे आहे -1. आता याची वजाबाकी कशी करणार, कारण इथे तर वजाबाकी सांगितलेलं आहे इथे. मग आता काय करणार, हे -2 इथे असे लिहून घ्यायचे, हा -1 असा लिहून घ्यायचा आणि याच्या समोर असं वजाचं चिन्ह द्यायचं. आणि याची उभी काय करायची, हे आडवं आहे गणित, याला उभं करून घ्यायचं. आणि मग इथे वजाचं चिन्ह आहे, तर इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे हे खालचं चिन्ह इथलं बदलणार आहे, म्हणजे इथचं चिन्ह हे बदलेल. हे काय होणार, इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे हे अधिक होईल. इथे हे वजाचं चिन्ह इथे आहे, ते हे काय होणार आहे, हे बदलून अधिक होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याची वजाबाकी कशी करत आहे आता आपण, आता इथे काय करायचं, इथे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, कारण आता इथे झाले -2, इथे चिन्ह बदलून हे झाले +1 आणि आपण करत आहे वजाबाकी. वजाबाकीमध्ये खालच्या संख्येचे चिन्ह बदलत असते. पण मग आता काय करायचं, आता हे चिन्ह तर आपण बदलून घेतलं, नंतर आता याच्याकडे दुर्लक्ष करून टाकायचं. आता या संख्यांकडे दुर्लक्ष करायचं, सॉरी चिन्हांकडे दुर्लक्ष करायचं. चिन्हांकडे दुर्लक्ष आधी करून घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची. जी मोठी संख्या असते त्यातून लहान संख्या वजा करायची. मग आता इथे मोठी संख्या आहे 2 आणि लहान संख्या 1, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची. किती उरतात, 2 मधून 1 गेला, 1 राहिला. आणि इथे
जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं असते. मोठ्या संख्येच्या समोरचं काय करायचं? चिन्ह द्यायचं. तर हे अतिशय सोपी आहे. मी तुम्हाला परत सांगतोय, इथे वजाचं चिन्ह होतं म्हणजे खालची जी संख्या आहे -1, तर या वजाचं चिन्ह इथे बदललं, ते काय झालं? अधिक झालं. आणि त्यानंतर काय करायचं? चिन्हांकडे दुर्लक्ष करायचं. या चिन्हांकडे दुर्लक्ष करा आणि त्यातली जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. इथे 2 आहे मोठी संख्या, त्यातून 1 वजा करून टाकायची. 2तून 1 गेला, 1 राहिला आणि मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं. इथे मोठी संख्या -2 म्हणून या संख्येच्या समोरचं याला चिन्ह दिलं. हे झालं याचं उत्तर. अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर एक दुसरं एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला. इथे 2 आहेत, त्यानंतर इथे वजा, हे ब्रॅकेटमध्ये -5 आहे. आता याची वजाबाकी कशी करायची? आता हे +2 आहेत, हे वजाचं चिन्ह हे उभं लिहून घेत आहे आपण. त्यानंतर हे -5 आहे. इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे हे खालची संख्येचं चिन्ह बदलते. इथे वजाचं काय होते? अधिक होते. मग आता हे करून घेतल्यानंतर मग इकडे चिन्हांकडे दुर्लक्ष करून टाकायचं. आता इथे काय होणार आहे? इथे पहा, इथे हे खालचं चिन्ह बदलल्यामुळे काय झालं? हे अधिक झालेलं आहे. हे अधिक आलं इथे, हे अधिक आलं. त्याच्यामुळे यांची काय होणार आहे? बेरीज. 5 आणि 2 किती होतात? इथं 7. आणि मोठ्या संख्येच्या समोरचं आपण चिन्ह देत आहे अधिकचं. आलं लक्षात? तर इथे किती होणार आहे? इथे याचं उत्तर येते +7. इथे वजा गुणेला आता इथे काय होते आहे? वजा गुणेला वजा म्हणजे इथे काय होते? अधिक होत आहे. आले का लक्षात? म्हणून 2 आणि 5 किती होतात? इथे 7 होत आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण काय केलं? इथे आपण तेच केलं आहे. इथे वजाचं चिन्ह असल्यामुळे इथचं बदललं. का बदललं? कारण यांच्यामध्ये इनडायरेक्टली हा मल्टिप्लिकेशन असते. वजा गुणेला वजा म्हणजे काय होते? अधिक होते. हे +5 झाल्यामुळे हे वरचे +2 आहेत म्हणून याचं उत्तर किती आलं? +7 आलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे अतिशय सोपी असे गणित आहे. चिन्ह जर लक्षात आले आपल्या, तर हे गणित सोडवणं आपल्याला अतिशय सोपी जातात. त्यानंतर काही एक्झाम्पल्स मी घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इथं पहिले एक्झाम्पल्स मी घेतो आहे. -2, इथे वजाचं चिन्ह आहे. त्यानंतर -3, इथे वजाचं चिन्ह आहे. परत इथे -8 आहे. आता याला सॉल्व करायचं आहे. हे सोडवा. याला कसं सोडवणार? पहा, लक्ष द्या. हे -2 जे आहेत हे जसे तसे आपण इथे लिहून घेऊ. मग इथे काय होणार आहे? वजा गुणेला वजा म्हणजे काय होतात? +3 होते. आणि इथे सुद्धा काय होतील? वजा गुणेला वजा म्हणजे +8 होतील. आता मग इथे काय करायचं? या 2 संख्यांची बेरीज करून घ्यायची. -2 तसेच ठेवायचे. 8 आणि 3 किती होतात? 11. पण हे कोणते? +11 होतात. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 11तून 2 गेले, 9 राहतात आणि मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? +9 येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे गणित आपण सॉल्व करू शकता. दुसरं एक्झाम्पल घेतो आहे लक्षात येण्यासाठी. इथे -1 आहे. त्यानंतर हे वजाचं चिन्ह, हे ब्रॅकेटमध्ये -5, त्यानंतर हे -8 आणि हे -8 बरोबर क्वेश्चन मार्क. विद्यार्थी मित्रांनो, आता इथे हे -1 आहे. वजा गुणेला वजा म्हणजे काय होतात? अधिक. हे 5 करून घ्यायचे. झालं. त्यानंतर याचा सुद्धा गुणाकार करायचा चिन्हांचा. वजा गुणेला वजा म्हणजे काय होतात? हे +8 होतात आणि हे -8. ठीक आहे. मग आता काय करायचं? हे -8 आणि +8 हे इथेच कॅन्सल करून टाकायचे. मग इथे काय राहिले? हे -1 आणि हे +5. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली.
5तून 1 गेला किती येतात 4. मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं +100. किती आले +4. याचं उत्तर येणार आहे +4. अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष दिलं तर. त्यानंतर अधिक एक एक्झाम्पल घेतो आहे तुम्हाला समजण्यासाठी. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत पण अतिशय महत्वाचे आहेत. आता इथे -2 +3 +10 बरोबर किती, याला सोडवायचं आहे. मग आता काय करायचं, हे जे +3 आणि +10 आहे याची बेरीज करून घ्यायची. 10 आणि 3 किती होतात +13 आणि हे -2. मग आता इथे काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची. मोठी संख्या 13, 13तून 2 गेले किती येतात 11. मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह द्यायचं म्हणजे किती येतात ते +11. ठीक आहे, हे त्याचा फायनल आन्सर झालं. त्यानंतर पुढचं गणित सांगतो आहे. आता इथे -1 -1 -1 वजा ब्रॅकेटमध्ये हे -5 बरोबर किती, असं हे गणित आहे. आता इथे काय करणार आहे, हे पहा, ह्या तिन्ही संख्यांचे चिन्ह सारखे सारखे आहेत. तर याची काय करून घ्यायची, सरळ बेरीज करून घ्यायची. हे किती येतात 1 2 3 आणि वजाचं चिन्ह देऊन टाकायचं. हे झाले -3. त्यानंतर इथे काय करायचं, वजा गुणिला वजा म्हणजे काय होतात हे अधिक, वजा गुणिला वजा म्हणजे +5 होतात हे. ठीक आहे, मग आता इथे काय करायचं, मोठी संख्या कोणती आहे +5. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 5तून 3 गेले 2 राहिले आणि मोठ्या संख्येच्या समोरचं चिन्ह म्हणजे हे +2. अशा पद्धतीनं याला सॉल्व्ह करू शकता. अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचं गणित सांगतोय तुम्हाला. आता इथे -1 वजा हे -10 आहे, हे वजा आणि हे -10 आहे बरोबर क्वेश्चन मार्क. याला सॉल्व्ह करायचं आहे. हे आजचं आपण शेवटचं गणित बघतो आहे. मग आता इथे काय करायचं, हे -1 तसेच लिहून घ्यायचे. हे वजा गुणिला वजा म्हणजे हे होतात अधिक आणि हे 10 इथे लिहून घ्यायचे. त्यानंतर इथे वजा गुणिला वजा हे अधिक होतात आणि हे 10 इथे लिहून घ्यायचे. मग आता हे दोन एकाच जातीचे आहेत, अधिक अधिक. हे 10 आणि हे 10 हे किती होतात, हे +20 आणि हे -1. मग आता काय होणार विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची. तर हे किती येतात 19. 20तून 1 गेलं 19. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिकचं. हे अशा पद्धतीनं हे याचं राहणार आहे फायनल आन्सर. तर अशा पद्धतीनं हे चिन्हांचे आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार जर आपल्याला कळले तर अतिशय आपल्याला हे गणित समजायला सोपी जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो याचा बारीक अभ्यास करा. हे जर तुम्हाला समजलं तर पुढचे गणित सोडवायला स्पर्धा परीक्षांचे तुम्हाला अतिशय सोपी जाणार आहे. त्याच्यामुळे याचा विशेष अभ्यास करा, बारीक अभ्यास करा. अतिशय सोपी आहे, याच्यात काही जास्त कठीण नाही आहे. आणि अशाच प्रकारचे गणित समजावून घेण्यासाठी माझं जे यूट्यूबला चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं, त्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनमध्ये ऑल करा. तुमचे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील तर माझा यूट्यूबचं चॅनल त्यांना सबस्क्राईब करून ठेवायला सांगा, नोटिफिकेशनमध्ये ऑल करून ठेवायला सांगा आणि बेल आयकॉन असेल तर त्याला प्रेस करून ठेवायला सांगा. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला सुद्धा गणिताच्या ज्या ट्रिक्स आहेत तर याचा तुम्हाला अभ्यास करता येईल माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरून. आणि पुढे पुढे आता ही माझी सुरुवात आहे. जवळपास समजा 15 दिवस झाले मी गणिताचे जे व्हिडिओज आहेत यूट्यूबला अपलोड करत आहे. पुढे पुढे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय शॉर्टकट्स ट्रिक्स सुद्धा मी समजावून सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ आपल्याला दिसले पाहिजे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं, नोटिफिकेशनमध्ये जाऊन ऑल करणं किंवा बेल आयकॉनला प्रेस करणं अति आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपली इथे रजा घेतो आहे आणि आपल्याला धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.